तरी बंधूंनो, आपण आपल्या शेतामध्ये महागडे खतं, उत्तम प्रकारचं पाणी नियोजन करून सुद्धा आपलं पीक म्हणावं तसं जोम धरत नाही का? आपली जी जमीन आहे ते निबर झाली आहे का? त्याच्यामध्ये भेगा पडलेल्या आहेत का? कडक झालेली आहे का? आपलं जे उत्पादन आहे ते दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे का? हे जर कारणं असतील तर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन, ऑर्गॅनिक कार्बनचा अभाव आहे. नमस्कार, मी सागर महाजन. आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक कार्बन काय आहे, ऑर्गॅनिक कार्बन किती असायला हवा, ऑर्गॅनिक कार्बन कमी होण्याचे प्रमुख कारणे व ऑर्गॅनिक कार्बन कशा प्रकारे आपण वाढवू शकतो ह्या गोष्टींवरती आपण डिटेलिंग बोलणार आहोत. सर्वात आधी ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कार्बन म्हणजे काय? सोप्या भाषेमध्ये जर समजायचं असेल तर सेंद्रिय कार्बन म्हणजे तुमच्या मातीमध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष पासनं बनलेले कार्बन म्हणजे सेंद्रिय कार्बन. सेंद्रिय कार्बन जो आहे, ऑर्गॅनिक कार्बन, हा तुमच्या मातीचा प्राण असतो. तर सेंद्रिय कार्बन किती असायला हवा? सेंद्रिय कार्बन तुमच्या जमिनीमध्ये 5% असायला हवा. पण महाराष्ट्राच्या जमिनीचा जर विचार केला तर बऱ्याचशा जमिनीमध्ये, मातीमध्ये जे ऑर्गॅनिक कार्बनचं जे प्रमाण आहे ते 0.1 अप टू 0.3% आहे. म्हणजेच काय की त्या मातीचा जो जिवंतपणा आहे तो नाहीसा होत चाललेला आहे. आता आपण बघूया की सेंद्रिय कार्बन कमी होण्याचे प्रमुख कारणं कोणते. तर सेंद्रिय कार्बन कमी होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे रासायनिक खतांचा उपयोग. दुसरं म्हणजे जे आपलं पीक आपण घेतो शेतामध्ये त्याचे जे अवशेष आहे आपण काय करतो की ते जाळून टाकतो. आपण ते जे अवशेष आहे ते जर गाडून टाकले आपल्या जमिनीमध्ये तर आपल्याला सेंद्रिय कार्बन भेटतो. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मोनोक्रॉपिंग. म्हणजे काय की एकच पीक वर्षानुवर्ष लागवड केल्यामुळे सुद्धा आपला सेंद्रिय कार्बन घटत असतो. चौथं कारण म्हणजे डीप लोईंग. म्हणजे काय, सीझन वाईज आपण डीप लोईंग म्हणजे नांगरणी जर रिपीटेडली केली तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं जो सेंद्रिय कार्बन आहे तो घटत चालतो. पाचवी हे म्हणजे सॉईल इरोजन. पाण्यावाटे किंवा हवेवाटे जी आपली सुपीक माती वाहून जात असते त्याच्यामुळे सुद्धा आपली सेंद्रिय कार्बन घटत असतो. मग हे तर झाले कशामुळे होतो. आता सेंद्रिय कार्बन आपण कशाने वाढवू शकतो? तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण सेंद्रिय कार्बन वाढवण्यासाठी आपण हिरवळीचं खत, ग्रीन मॅन्युअरिंग आपल्या शेतामध्ये लावून ते 45 दिवसांनी आपण पुरू शकतो. मग ते कोणते? जसं की धांच्या आहे, सन आहे, चवडी आहे इत्यादी पिकं. आपण शेणखत, गांडूळ खत आपल्या जमिनीमध्ये टाकल्यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन वाढू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण सेंद्रिय खतांचा सुद्धा त्याच्यामध्ये वापर करायला हवा. तर ही तर झाली सर्व डिटेलिंग इन्फॉर्मेशन्स. जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.